हो मंडळी, तुम्ही जो थंबनेल पाहिला ना, अगदी खरं आहे. एक वाटी रव्यापासून आज आपण जबरदस्त असा नाश्ता बनवणार आहोत. तर हा नाश्ता काय आहे, त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हो, हा नाश्ता आहे ना, लहान मुलं तर इतके आवडीने खातील, त्याचबरोबर मोठेसुद्धा मला मला करतील. इतका जबरदस्त हा नाश्ता तयार होतो. आजवर तुम्हाला कुणीही हा नाश्ता दाखवला नसेल. त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि नक्की ट्राय करा. तर चला, आपण इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता हा बारीक रवा आपल्याला एखाद्या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे. 1 वाटी रव्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. अर्धी वाटी फ्रेश असं दही मी इथे घेतलेलं आहे. तुमच्याकडे अवेलेबल दही नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता. पण दही असेल तर उत्तम आणि छान असा हा नाश्ता तयार होतो. असेल तर दहीच वापरायचा आहे, त्यामुळे लिंबाचा वापर करू नका. नसेल तरच लिंबाचा वापर करायचा आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सैलसर असा रवा भिजवून घ्यायचा आहे. रवा भिजेल इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही इथंपर्यंत बघताय, पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं आहे की नाही हे चेक करा. कारण तुम्हाला पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आणि बेल आयकनला ऑन करणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्ही माझा चॅनल शोधायची गरज नाही. माझा प्रत्येक व्हिडिओ तसाच तुमच्याकडे येईल. तर चला, आता इथे आपण रवा अर्ध्या तासासाठी भिजवून घेतला. आता रवा अर्धा तासासाठी भिजला आहे, तर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण, मिरच्या आणि जिरे वाटून घेतले. आता याचमध्ये भिजवलेला अर्धा तासाचा रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. रव्याने पूर्ण असं पाणी शोषून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि छान असा रवासुद्धा फुललेला आहे. आणि आपण दही घातलेलं असल्यामुळे ना, हा आंबट असा छान असा खमंग नाश्ता तयार होतो. आता यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालून हेसवून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. खूप घट्ट किंवा खूप पातळ असं न बॅटर करता एकदम मीडियम असं करून घ्यायचं आहे. थोडंसं चमच्याने एकसारखं करून घेतलं आणि आता याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे अशा पद्धतीने पीठ आहे, पण यामध्ये आणखीन एक सिक्रेट पदार्थ आपल्याला घालायचा आहे. तर इथे एका बाउलमध्ये मी हे पीठ काढून घेतलं. यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे हा आपला पदार्थ जो आहे ना, एकदम खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतो. तर हा पदार्थ एकदम खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ घालून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्या गाठगुठळ्या यामध्ये राहणार नाहीत. तर आता ह्या गुठळ्या पूर्ण आपण अशा पद्धतीने मोडून घेऊया. तर खरंच हा पदार्थ आहे ना, तुम्ही कुठेही पाहिला नसेल बरं का मंडळी. इतका जबरदस्त हा नवीन प्रकारचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे अगदी रेसिपी शेवटपर्यंत पहा. तर इथे सर्व गुठळ्या आपल्या मोडून झालेल्या आहेत, पाहू शकता. आणि हा नाश्ता आहे ना, तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. जास्त वेळ किंवा जास्तीचा पसारासुद्धा तुम्हाला करण्याची गरज नाही. मिक्स करून आता पीठ भिजेपर्यंत आपल्याला इकडे कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. हे सर्व आपल्याला आहे ना, बारीक कट करून घ्यायचं आहे. कारण हे आपण वरतून स्टफिंग टाकल्यासारखं टाकणार आहोत, त्यामुळे हे आपल्याला खूप जाडसर न कट करता एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने कांदा कट करून घेतला. टमॅटोसुद्धा सेमच पद्धतीने एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. थोड्या थोड्या बॅचमध्ये धरूनसुद्धा तुम्ही हा टमॅटो बारीक असा कट करून घेऊ शकता. तर मी अर्धा टमॅटो 2 भागामध्ये अशा पद्धतीने कट करून घेतला. सर्व टमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा आपली कट करून झालेली आहे. सर्व मी एकसारखं आणि बारीक कट करून घेतलं. इथे आपण पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर ते सगळीकडे असं एकसारखं पांगून घ्यायचं आहे. तेलाचा इथे सुरुवातीलाच वापर करायचा, नंतर नाही केला तरीसुद्धा चालतं. हा पदार्थासाठी तेल तुम्हाला एकदम कमी लागतं. अजिबात तेलाचा जास्त वापर होत नाही. तर सुरुवातीला आपण पॅनला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरती आता बनवून घेतलेलं बॅटर आपण टाकून घेणार आहोत. तर आज आपण बनवतोय चीज बन डोसा. जर मुलांनी हे नाव ऐकलं ना, तर लगेच म्हणतील बनवून द्या. हो की नाही? तर आपल्या मुलांचं आपल्याला माहीत असतं, त्यांना काय आवडतं, कशा पद्धतीने आवडतं. तर घुमून फिरून रेसिपी थोडीशी मिळती-जुळतीच आहे, पण
चीज बन डोसा म्हणा तुम्ही फक्त मुलांना. मुलं म्हणतील ते काय आहे आणि आम्हालासुद्धा बनवून द्या. तर इतका जबरदस्त हा टेस्टी मस्त चीझी असा हा बन डोसा तयार होतो बरं का. तर पहा इथे आपण पसरवून घेतला. त्यावरती थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा पसरवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर थोडंसं हातानेच लाल तिखट टाकायचं म्हणजे एकसारखं आणि छान असं सुंदर दिसतं. तर मी माझ्या मुलासाठी बनवत आहे त्यामुळे लाल तिखटाचा फार कमी वापर केला कारण यामध्ये आपण मिरचीसुद्धा ऑलरेडी टाकलेली आहे. तो दिसावा छान यासाठी आपण टाकत असतो. याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा यावरती टाकू शकता. आता हे सर्व आपल्याला असं उलटण्याने दाबून घ्यायचं आहे. याला आपल्याला काय काय करायचं आहे ह्या सर्व टिप्स जर तुम्ही पाहून केल्या ना तर खरंच खूप जबरदस्त हा नाश्ता तयार होतो आणि उलटायला तर खूप सोपं आहे. एकदा आता दोन्ही साईडने हा बन डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता वरच्या साईडने सुद्धा थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हा बन डोसा छान असा तयार होतो. तर आता दोन्ही साईडने छान असा भाजला गेलेला आहे. आता याला लावायचा आहे थोडासा सॉस. तर हा आहे टॅमॅटो सॉस. या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही सॉस वापरू शकता. इथे तुम्ही मेयोनीजसुद्धा वापरू शकता. आता हा सॉस आपल्याला सगळीकडे छान असा लावून घ्यायचा आहे. तर सॉस इथे आपण लावून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे चीज. तर आता हे चीज मी क्यूबमध्ये कट केलेलं आहे, पण तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता. तर मी हे किसण्याचंच म्हणजे बाईट होती, पण मी तीच छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कट करून यावरती घालून घेतलेली आहे. आता हे आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे. चीज जोपर्यंत मेल्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे छान असं शेकवून घ्यायचं. तर इथे छान असं चीज मेल्ट झालेलं आहे आणि आपला बन डोसा तयार झालेला आहे. एकदम कुरकुरीत छान असा चीज बन डोसा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल ना तर तुमच्या नातेवाईकांसोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका रेसिपीसह.